मी आणि आत्याबाई सुद्धा तिकडे येतोय. या. मी पुढे जातो आणि आत्या तिथे आल्यानंतर तिच्या हातात सरळ पुरावाच ठेवतो. यात आर्यन बाबाची काय चूक आहे? सांग ना, तिची काय चूक आहे ती? तुम्ही दोघांनी मिळून त्या निष्पाप मुलीच्या आयुष्याची माती केली. काय माती केली? तिला ज्या पोराशी लग्न करायचं होतं त्याच्याशीच लग्न झालं ना तिचं. पण आर्यनला तिच्याशी लग्न करायचं होतं. हा, आर्यन बराहून घरी आला की त्याला आणि अमृताला परदेशात पाठवणार. आपला तिथला व्यवसाय ते दोघं व्यवस्थित सांभाळतील. म्हणजे खात्री या गोष्टीला आर्यन बाबा तयार होईल? मी आर्यन समोर दुसरा कुठलाही पर्याय ठेवणार नाही आणि तुझ्या समोरही नाही. आत्याबाई, मी हे घर सोडून चालले होते. नरसिंहरावांनी मला थांबवलं त्यांच्या कामासाठी. मी त्यांच्याकडे कामाला आहे. कमीत कमी 300 ते 400 लोकांना महिन्याला पगार देतो आम्ही, पण त्यातलं कोणी इथे राहत नाही. अगदी वाकणीसांसारखा निष्ठावंत सुद्धा. आज संध्याकाळच्या आत तू या घराच्या बाहेर असली पाहिजे, नाहीतर जबरदस्तीने तुझं सामान रस्त्यावर टाकून देण्यात येईल. ठीक आहे, मी जाते इथून. पण मी नरसिंहरावांकडे काम करायचं की नाही हे मला तुम्ही नाही सांगू शकत. बरा झाल्यावर आपण इथून शिफ्ट व्हायचंय. लंडन मध्ये मम्माचा एक बिझनेस पार्टनर आहे. मी त्यांच्याकडेच काहीतरी काम बघेन तिकडे. मी असेल ना तुला बिझनेस मध्ये मदत करायला. मी काय म्हणतो अमृता, आता इकडे कोणी नाहीये तर पटकन. भेडायस का तू? कोणी ऐकलं तर? डॉक्टर साहेबांनी तुम्हाला बोलवले. अमृता बोलतेय. बाबा आहेत का? हो, सरतापे मॅडम बोलतायत. मगापासून त्यांचा फोन लागत नाहीये. आउट ऑफ कव्हरेज एरिया येतोय. येणार रोज. ते आता विमानात असतील. दिल्लीला गेले. मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे आणि आपल्या घरातला परशू नावाचा नासका कांदा सुद्धा सोबत घेऊन गेले. कोणाला भेटायचंय? तुलाच. ओळखलं नाही मी तुम्हाला. मी यमदूत. नाही, तसं नाही. मी आल्यानंतर बघतो ना. हा, मी आला. आय एम सॉरी. हो हो सर, डेफिनेटली मी बघतो आल्यावर. ओके, थँक्यू सर. बाय. आर्यन, आर्यन, मला माहितीये मी तुला झोपेतनं उठवतोय, पण तरीही बोल. आर्यन, हे आर्यन.